2026 ची अक्षय तृतीया आपल्या आयुष्यात आली. आपण इतके भाग्यवान आहे. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय महाराज जे दान केलेलं, पुण्य केलेलं, नामस्मरण केलेलं, ज्याला कधी क्षय होत नाही अशी अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीया म्हणजे हिंदू धर्मशास्त्र पद्धतीनं सगळ्यात मोठा मुहूर्त गणला जातो. 3.5 जे मुहूर्त गणले जातात, सगळ्यात मोठा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयाचा मुहूर्त. या दिवशी पितृदानाला, दान धर्माला, नामस्मरणाला आणि संत पूजेला खूप महत्व आहे. अक्षय तृतीया म्हणजे साधी मुहूर्त नाही, खूप मोठा मुहूर्त आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी महर्षी वेदव्यास अक्षय तृतीयाच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारताचे श्लोक सांगायला सुरुवात केली. आणि गजानन गणपती बापाने ते महाभारत लिहायला सुरुवात केली. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट झाली, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस. गंगा पृथ्वी तलावर आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी आणली होती. तीच गंगा भगवान शंकरानं जटेमध्ये बांधून ठेवली होती. जटेमधून ती गंगा या पृथ्वी तलावर आणली, तो दिवस म्हणजे महाराज अक्षय तृतीयाचा दिवस.